नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे. त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे बालपण संघर्षात गेले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्र देखील विकली होती. डॉक्टर कलाम हे इस्रोच्या प्रक्षेपक वाहन कार्यक्रमाच्या उत्क्रांतीचे सूत्रधार होते. ते भारताच्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्थेद्वारे स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे विकसित करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. डॉक्टर कलाम दिनांक 25 जुलै 2002 रोजी भारताचे 11वे राष्ट्रपती झाले. भारताच्या अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना जनतेचे राष्ट्रपती म्हटले जायचे, कारण ते सर्वसामान्यांशी आणि विशेषतः विद्यार्थ्यांशी खूप प्रेमाने संवाद साधत असत. डॉक्टर कलाम यांना भारत सरकारने 1997 साली भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले. डॉक्टर कलाम यांचे आत्मचरित्र अग्निपंख. आणि 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे एका व्याख्यानादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.